जय श्रीराम मित्रांनो, जर तुम्हाला स्ट्रॉंग लेग्स आणि ट्रायसेप पाहिजे तर हा वर्कआउट एंडपर्यंत पहा, कारण मी जो आजचा रुटीन दाखवणार आहे तो डायरेक्ट रिझल्ट देणार आहे. तर मित्रांनो, आपण वर्कआउट सुरू करायच्या आधी वॉर्मअप करतो. वॉर्मअप केल्याशिवाय कधीच वर्कआउट सुरू नाही करत, कारण तो इंजुरीचा रिस्क कमी करतो, आपल्या ब्लड फ्लो वाढवतो आणि आपला परफॉर्मन्सही इम्प्रूव्ह करतो. मी बेसिक वॉर्मअप मुवमेंट्स केले आणि बॉडी वर्कआउटसाठी रेडी केले. वॉर्मअप नंतर लगेचच मी स्टार्ट केला लेग्सचा वर्कआउट. लेग्समध्ये मी स्टार्ट केले फ्री स्क्वॉट्सने. त्यानंतर मी घेतले लेग एक्सटेन्शनचे 4 सेट. प्रत्येक सेटला मी वेट वाढवलं. याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. म्हणजे काय? म्हणजे बॉडीला सेम वेट नाही द्यायचा, प्रत्येक सेटला चॅलेंज करायचा. वेट्सनी किंवा रेप्सनी इंटेन्सिटी ग्रॅज्युअली वाढवायची, त्यामुळे मसल ग्रोथ फास्ट होते. यामध्ये आपल्याला मुवमेंट स्लो आणि कंट्रोल ठेवायची आहे आणि जर्क द्यायची नाही आहे. लेग एक्सटेन्शनमध्ये मोस्टली आपले क्वाड्स इन्व्हॉल्व होतात. आपण फ्रंट थाईज म्हणजे की क्वाड्रिसेप्स मसल आपला यूज होतो. कर्लचे 4 सेट. पुन्हा वेट इन्क्रीज केलं प्रत्येक सेटला. ही एक्सरसाइज आपली टार्गेट करतो हॅमस्ट्रिंग्ससाठी. त्यानंतर मी गेलो लेग प्रेस मशीनवर. त्याचे प्रत्येकी 4 सेट्स केले, पण फुल कंट्रोल रेप्समध्ये. आपल्या लेग प्रेसमध्ये आपले मसल्स जे इन्व्हॉल्व होतात ते आहेत क्वाड्स मसल, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग. यामध्ये आपल्याला नी लॉक नाही करायचे आहे, आपल्याला फुल कंट्रोलमध्ये वेट हँडल करायचं आहे. त्यानंतर मी घेतले स्मिथ मशीन स्क्वॉट्स. प्रत्येकी 4 सेट्स घेतले आणि यामध्ये आपल्याला फुल रेंज ऑफ मोशन करायला हेल्प होते. यामध्ये आपल्याला प्रॉपर स्टान्स मेंटेन करायचा आहे, लोअर बॅक टाईट ठेवायची आहे आणि नंतर मग आपल्याला स्क्वॉट करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपला लेगचा वर्कआउट कंप्लीट झाला आहे. स्मिथ मशीन यासाठी घेतली कारण की यामध्ये आपला बॅलन्स इझी होतो आणि आपण हेवी लिफ्ट सेफली करू शकतो.
लेग्सच्या नंतर मी स्टार्ट केले ट्रायसेपचा वर्कआउट. ट्रायसेपमध्ये मी स्टार्ट केलं ट्रायसेप पुश डाऊन. प्रत्येकी 4 सेट केले आणि 12 रेपिटेशन्स. ट्रायसेप पुश डाऊनमध्ये आपण टार्गेट करतो ट्रायसेप, लॅटरल हेड आणि मीडियल हेड. यामध्ये आपल्याला एल्बो स्टेबल ठेवायचा आहे आणि फुल एक्सटेन्शन करायचं आहे. ट्रायसेप पुश डाऊन नंतर मी स्टार्ट केलं आहे ओव्हरहेड डंबेल एक्सटेन्शन. प्रत्येकी 4 सेट घेऊन त्याचे 12 रेपिटेशन केले. यामध्ये आपण टार्गेट करतो ट्रायसेप्सचे लॉंग हेड. हे साईड्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपल्याला ट्रायसेप फुल स्ट्रेच करायचा आहे आणि रेप्स आपल्याला खूप कंट्रोलमध्ये घ्यायचे आहेत. ओव्हरहेड डंबेल एक्सटेन्शन नंतर मी घेतला क्लोज ग्रिप बेंच प्रेस. ही एक कंपाऊंड मुवमेंट आहे जी की आपली टार्गेट करते ट्रायसेप आणि चेस्ट सपोर्ट. ही एक्सरसाइज हेवी स्ट्रेंथ बिल्ड करायला खूप बेस्ट आहे. ट्रायसेप्सचा वर्कआउट संपून नंतर मी केली स्ट्रेचिंग. तर मित्रांनो, वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामुळे आपली मसल रिकव्हरी फास्ट होते, फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव्ह होते आणि इंजुरी कमी होते. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा लेग्सचा आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी खा आणि फिट राहा. जय श्रीराम.